छत्रपति संभाजीनगर में महूंगर बस्ती के निवासियों ने महानगर पालिका के प्रवेश द्वार पर जोरदार धरना प्रदर्शन शुरू कर दिए हैं। बेड़ बाईपास रोड के अतिक्रमण के खिलाफ यह आंदोलन किया जा रहा है। स्थानीय निवासियों का कहना है कि अतिक्रमण की वजह से सड़क बंद हो गई हैं, जिससे उन्हें भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। महूंगर के लोगों ने नगर आयुक्त से मांग की है कि जल्द से जल्द सड़क को साफ कर इसे फिर से चालू किया जाए। आमची मागणी अशा प्रकारची आहे। आमची वसईत महूनगर बीड बायपास सातारा परिसरामध्ये राहिली। आमची 30-35 वर्षापासून वस्ती आहे आणि 30-35 वर्षापासून महानगरपालिकेने आम्हाला कोणती सुविधा तर दिलीच नाहीये। दुसरी गोष्ट, आम्ही 2017 ला पूर्ण गुंठवारी भरलेली आहे। आमची आतापर्यंत गुंठवारी सँक्शन पण झालेली नाहीये आणि जो आमचा जो एमए जाण्याचा जो रस्ता होता, काही लोकांना, काही बिल्डर लोकांना हाताशी धरून तो रस्ता तिथं अडवण्यात आलेला आहे। म्हणजे आम्हाला आज वस्ती बाहेर निघायची जागाच नाही। त्यासाठी ती गोष्टची मागणी घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटायची इच्छा होती। आम्हाला आयुक्तांची भेट झाली नाही, पण अतिरिक्त आयुक्ताची भेट झाली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तो रस्ता तुम्हाला खाली करून देतोय म्हणून। सर, आमची महूनगर जी वसाहत आहे ती 1993 पासून बसलेली आहे। आम्हाला 1993 पासून आमच्या वस्तीला रोड नाहीये, आम्हाला पाण्याची व्यवस्था नाहीये आणि 2017 ला आम्ही गुंठेवारी भरून घेतली, ती पण आमची गुंठेवारी सँक्शन नाहीये। आणि आमच्या वसाहतीमध्ये जो 50 फुटाचा रोड सोडलेला आहे, जो पण प्लॉट मार्केट असल्यावर सोडलेला आहे, तर तो रोड पुढे पण अटॅच आहे। पण आता काय त्याला जे समजा समोरचे जे प्लॉट वाले तर त्यांनी ते हे केले, कार कंपाऊंड केले। एका साईडने पत्राचं कंपाऊंड आहे, एका साईडने सिमेंटचं प्लेटीचं कंपाऊंड आहे। तर आम्हाला वस्तीच्या बाहेर निघायला जागा नाहीये। तर प्रशासनानं आमच्या एवढ्या याची हे फिर्याद हे करावं, मंजूर करा आमची, जसं ना या वसाहतीला रोड मंजूर करून द्या म्हणून। रस्ता हा तुमचा कधीपासून बंद आहे आणि आता तुम्ही कसं वावरता? रस्ता आता आमचा तसं 6 महिन्यापासून ते थोडं अतिक्रमण वाढत चाललेलं आहे ना, आज तर पूर्णच बंद झालेलं आहे। त्यामुळे आमच्या लेकरांच्या शाळा बंद, लेकराला काय आमचं प्यायचं पाण्याचं टँकर आज आलं तर ते वापस गेलं, रस्ता नसल्यामुळे वस्ती यायला रस्ता नाहीये ना। पुन्हा एखादं जर कोणी हे झालं, सिरियस झालं तर त्याला दवाखान्यात न्यायला रस्ता नाही। लेकरं घरी राहिले, गाड्या घोड्या, एक 2 व्हीलर जायला पण जागा नाही। आता आयुक्त साहेबांनी एवढं आमचं हे करावं, एवढी विनंती आमची हे करा, मंजूर करा। मागणी नाही झाली तर मग आम्ही इथं हेच करणार सर, हे आंदोलन चालू राहणार आहे आमचं। पण आम्हाला आजच्या साहेबांनी थोडं काय ना रस्ता मोकळा करून द्या असं आमचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही सकाळी 11 वाजेपासून इथं बसलेले, उपाशी पोटी आम्ही इथं येऊन बसलोय। फक्त चहाच्या एक कपावर सकाळपासून बसलेले। उज्ज्वला अजय बाबू।